तर आशिया चषकामध्ये भारतीय संघानं पुन्हा एकदा पाकिस्तानवर मात केलेली आहे। पाकिस्तानला धूळ चारलेली आहे। आशिया चषकामध्ये भारतीय संघानं पुन्हा एकदा पाकिस्तानला जो आहे तो धडा शिकवलेला आहे। आजच पाकिस्तानच्या एका खेळाडूने आकाशाकडे उंचावून जी आहे ती भारतीयांना डिवचण्याचा प्रयत्न केलेला होता, परंतु भारतीय संघानं पाकिस्तानचा धुव्वा उडवलेला आहे। आशिया चषकामध्ये भारतीय संघानं पुन्हा एकदा पाकिस्तानवर मात केली। अभिषेक शर्माची 74 धावांची वादळी खेळी होती आणि त्यानंतर आता आशिया चषकामध्ये भारतानं पुन्हा एकदा पाकिस्तानवरती मात केल्याचं पाहायला मिळते। भारतानं 6 विकेट्स राखून पाकिस्तानचा धुव्वा उडवलाय। आता भारतामध्ये अनेक ठिकाणी जे आहे ते जल्लोष केला जातोय। नागपूरमधली ही आपण दृश्य पाहतो आहोत। क्रिकेट प्रेमी जे आहेत ते रात्री उशिरा देखील रस्त्यावरती आल्याचं पाहायला मिळतंय। आशिया चषकामध्ये भारतीय संघानं पुन्हा एकदा पाकिस्तानवर मात मिळवलेली आहे। पाकिस्तानला पराभवाची धूळ चारली आहे। आशिया चषकामध्ये भारताचा पाकिस्तानवर विजय पाहायला मिळतोय। आशिया चषकातल्या या विजयानंतर आता संपूर्ण काही भागामध्ये जो आहे तो विजय जल्लोष जो आहे तो साजरा केला जातोय। नागपूरमधली आपण दृश्य पाहिलेली होती। आशिया चषकामध्ये भारतानं 6 विकेट्स राखून पाकिस्तानचा धुव्वा उडवलाय। अभिषेक शर्माची 74 धावांची वादळी खेळी पाहायला मिळालेली आहे। आशिया चषकात भारतानं पाकिस्तानवर विजय मिळवल्याचं इथं पाहायला मिळतंय। आशिया चषकामध्ये भारतीय संघानं पुन्हा एकदा पाकिस्तानवर मात केली आहे। भारतानं 6 विकेट्स राखून पाकिस्तानचा धुव्वा उडवला।